पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा ज्या ठिकाणी फुटलेला होता त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून कालव्याची दुरुस्ती केलेली आहे। जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी कालवा दुरुस्त केलेला आहे। त्याचबरोबर कालवा फुटल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, पिकं वाहून गेली, त्याचे देखील पंचनामे तातडीनं करण्यात आले। जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी याबाबतची तात्काळ दखल घेऊन कामगार तलाठी यांना तातडीनं पाठवून त्याचे पंचनामे केलेले आहेत आणि बाजूला ज्या शेतकऱ्याच्या जमिनी हा कालवा फुटल्यामुळे वाहून गेल्या होत्या त्याची देखील देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली आहे। आता जे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याला देखील योग्य वेळी भरपाई मिळेल आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी योग्य प्रकारे काळजी घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। ज्या ठिकाणी कालवा फुटला होता त्याच्यापासून पुढे साधारण एक अर्धा किलोमीटर अंतरावर कालव्याचं अस्तरीकरण थोडंसं नाही म्हटलं तरी खराब झालेलं आहे। उंच बाजूला कालवा आहे, खालच्या बाजूला खड्डे आहेत, त्यामुळे हा कालवा पुन्हा फुटू शकतो। बाजूला काही घरं आहेत, कांद्याच्या चाळी आहेत अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांची आहे। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची योग्य दखल घेऊन भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांसाठी लक्ष राहतील। त्याचबरोबर ज्या ठिकाणी कालवा फुटायला झाला आहे त्याबाबतची सुद्धा आपण योग्य काळजी घ्याल अशीच अपेक्षा। पिंपळगाव जोगा कालवा ज्या ठिकाणी फुटला होता त्याच्यापासून काही अंतरावर कालव्यातून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्या ठिकाणी देखील कालवा फुटण्याची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणचं अस्तरीकरण तात्काळ करण्यात यावं अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळे त्या ठिकाणचं देखील अस्तरीकरण करण्यात आलेलं आहे। परंतु पाण्याची गळती मात्र त्याच्या खालच्या बाजूला आपण पाहतोय जमिनीमध्ये पाणी साठलेलं दिसतंय। बहुधा ही गळती सुरू राहणार आहे। भविष्य काळामध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे। कालव्याची उंची आणि खालच्या बाजूला असलेला उतार त्यामुळं पाण्याची गळती होऊ शकते। आता या ठिकाणी घरं देखील आहेत, तर उद्या दुर्दैवाने कालवा फुटला, काही घटना घडली तर मोठं संकट ओढवू शकतं। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळीच याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि ज्या ज्या ठिकाणी कालवा दुरुस्त करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय, इंजिनियरांना वाटतंय, त्याप्रमाणे तुम्ही योग्य दखल घ्या। पिंपळगाव जोगा कालवा ज्या ठिकाणी फुटला होता त्याच्या खालच्या बाजूला देखील काही अंतरावर कालवा फुटण्याची शक्यता स्थानिक शेतकऱ्यांनी वर्तवल्यामुळे किंवा तसेच कालवा त्या ठिकाणी फुटण्याची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणचं देखील अस्तरीकरण जलसंपदा विभागाने केलेलं आहे। तर ज्या ठिकाणी कालवा फुटला होता तिथपासून साधारण अर्धा किलोमीटरपर्यंत देखील कालव्याचं अस्तरीकरण खराब झालेलं आहे। कालव्याचं पाणी बंद झाल्यानंतर भविष्य काळामध्ये संबंधित अधिकारी या कालव्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करतील अशी अपेक्षा आपण करूया। शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील सतर्क राहा, स्वतःची पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा याच ठिकाणी फुटलेला होता आणि हा कालवा फुटल्यानंतर आपण ह्या बाजूला खालच्या बाजूला पाहतोय मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन खालच्या बाजूची जमीन वाहून गेलेली होती आणि शेतकऱ्यांचं नुकसान परंतु आता या कालव्याची दुरुस्त केल्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। खूप घाईमध्ये कालव्याची दुरुस्ती केलेली आहे। पूर्व भागातील लोकांना पाण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे या कालव्यातून पाणी खाली सोडण्यात आलेलं आहे। या कालवा फुटल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं मोठं नुकसान झालं होतं, परंतु जलसंपदा विभागाने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान झालं त्या जमिनी सपाट करून दिलेल्या आहे। काही ठिकाणी सपाट करण्याचं काम सुरू आहे, म्हणजे फोकलँड मशीन व इतर सगळी यंत्रणा त्या ठिकाणी लावण्यात आली होती। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्या ठिकाणी कालवा फुटला आहे त्याचं अस्तरीकरण व्यवस्थित करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। तसेच बाजूला ज्या शेतकऱ्याची जमीन वाहून गेली त्यांचं देखील तातडीनं काम मार्गी लावा अशा सूचना दिलेल्या होत्या। शिवाय ज्या ठिकाणी अस्तरीकरण खराब झाले ते अस्तरीकरणसुद्धा लवकर दुरुस्त करून घ्या अशाही सूचना त्यांनी दिलेल्या होत्या। जलसंपदा विभागाचे गणेश नान्नोर त्याचबरोबर हंडे या सगळ्या त्यांच्या स्टाफने
या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन करून कालव्याची दुरुस्ती या ठिकाणी केलेली आहे. आता कालवा दुरुस्तीचं काम झालं आहे, पाणी सुरू झालेलं आहे, आता सोय झालेली आहे. जलसंपदा विभागाने योग्य वेळ याची दखल घेतल्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना आता पाणी देखील उपलब्ध होणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनो, हा कालवा याच्या पुढच्या भागात सुद्धा अनेक ठिकाणी फुटण्याची शक्यता स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही भविष्यकाळात दखल घ्या. आपण आता उभे आहोत पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा ज्या ठिकाणी फुटलेला होता त्या ठिकाणी. आता कालव्याला सध्या पाणी सुरू करण्यात आलेलं आहे. बाजूला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या त्यांच्या जमिनीचं सपाटीकरणाचं बहुधा काम झालेलं आहे. थोड्याफार प्रमाणात शिल्लक जे राहिले त्या ठिकाणी सुद्धा आता ट्रॅक्टर सुरू झालेला आहे. या ठिकाणी कालव्यामध्ये पाणी सोडलेलं आहे पूर्व भागातील शेतकऱ्यांची, त्यामुळे त्यांची सोय होणार आहे. जलसंपदा विभागाने तातडीनं कालवा दुरुस्त करून घेतला आणि प्रामुख्याने जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन, त्याचबरोबर जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी याचे पंचनामे करून नुकसानीचे शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं नियोजन केलं. आणि माजी आमदार अतुल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना देऊन कालव्याच्या दुरुस्तीचं काम लवकर मार्गी लावून घेतलं आणि आता या कालव्यामधून खाली पाणी सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर आणि त्यांच्या सहकारी टीमनी रात्रंदिवस या ठिकाणी थांबून या कालव्याच्या दुरुस्तीचं काम केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हा कालवा फुटल्यामुळे वाहून गेल्या होत्या त्यांच्या देखील जमिनीचं सपाटीकरण केलेलं आहे. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील भरपाई देण्याचं नियोजन केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, थोडीशी काळजी घ्या. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील आपली विनंती आहे की हा कालवा ज्या ठिकाणी फुटला होता त्याच्यापासून एक अर्धा किलोमीटरपर्यंत कालव्याची अवस्था शेतकरी सांगतात की पुन्हा कधीही फुटू शकतो. आपण याबाबतची दक्षता घ्या, काळजी घ्या आणि शेतकरी बांधवांनो तुम्ही देखील सतर्क राहा. कुठलीही घटना सांगून होत नाही, परंतु ज्या वेळेला हा कालवा फुटला त्याची दुरुस्ती तातडीनं जलसंपदा विभागाने केली. माजी आमदार अतुल बेनके त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे अधिकारी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळगाव जोगा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.